नमस्कार, मी विश्वनाथ आणि तुम्ही पाहताय वार्ता गोव्याची सविस्तर बातम्या। आधी पाहूया हेडलाईन्स। कळसा भांडुराच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्राची परवानगी। कर्नाटक विधानसभेत प्रधानमंत्री मोदींचे मानले आभार। गोव्याला धोक्याचे संकेत। गोव्याने आता तरी केंद्राकडे योग्य पाठपुरावा करावा। पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकरांचं आवाहन। मोपा विमानतळाच्या टॅक्सींचा विषय बऱ्यापैकी सुटलाय। 5 जानेवारीला मोपावर प्रत्यक्ष विमानं उतरण्याच्या वेळी बाधा आणाल तर कारवाई अटळ, मुख्यमंत्र्यांचा इशारा। 129 पॅरा शिक्षक मागील 4 महिन्यांपासून पगाराविना। मुख्यमंत्र्यांनी शिक्षण खातं अन्य मंत्र्यांकडे सोपवावं, गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामतांची मागणी। सनबर्नमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी करणारी टोळी। कळंगूट पोलिसांकडून गजाआड। चोरांकडून 30 लाखांचे 41 मोबाईल फोनसह 8 ग्रॅम MDM ड्रग्ज जप्त। आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली। हणजूण वाघातोर समुद्र किनाऱ्यावर रात्री उशिरापर्यंत लाऊड म्युझिक। 10 नंतरही कर्णकर्कश आवाजातील म्युझिक पार्ट्या। स्पेशल रिपोर्ट। कळसा भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। बेळगावचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी कर्नाटक विधानसभेत याबाबतची माहिती दिली। आता याचा गोव्यावर काय परिणाम होईल पाहूयात हे खास वृत्त। नमस्कार, सध्याच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे म्हादईच्या संदर्भात। म्हादईवरील कळसा भांडुरा हे जे कर्नाटकने आखलेले 2 प्रकल्प आहेत, कळसा आणि भांडुरा, या दोन्ही प्रकल्पांच्या DPR अर्थात डिटेल प्लॅन रिपोर्टला केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे। आणि ही परवानगी दिल्यामुळे केंद्र सरकारचे आभार देखील कर्नाटक विधानसभेत स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मानलेले आहेत, त्याचबरोबर इतर मंत्र्यांनी देखील मानलेले आहेत। आता गोव्यासाठी ही किती धोक्याची बाजू आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे। कळसा आणि भांडुरा हे 2 प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांच्या माध्यमातून म्हादईचं पाणी वळवण्याबाबत कर्नाटक जे आहे ते आधीपासून हालचाली करत आहे, मोठ्या प्रमाणात ते कुरघोडी करत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर गोवा सरकारकडून म्हणावा तसा प्रतिकार याबाबत होत नाही, असंच काहीसं चित्र आता या DPR कर्नाटकच्या DPRला मान्यता दिल्यामुळे आपण म्हणू शकतो। आता हा DPR जो आहे तो केंद्राने मान्य केला म्हणजे कळसा आणि भांडुरा हे प्रकल्प जे आहेत त्यांचं काम सुरू होणार आहे का, तर तसं अजिबात होणार नाही। DPRला मान्यता मिळाल्यानंतर पुढची महत्त्वाची जी मान्यता कर्नाटकला घ्यावी लागणार आहे ती म्हणजे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाची, कारण त्यांची EC घेणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, आणि ते घेतल्यानंतरच कर्नाटक जे आहे ते प्रत्यक्ष काम याबाबतचं सुरू करू शकेल। त्याचबरोबर कर्नाटकला नॅशनल वाईल्डलाईफ बोर्ड यांचं देखील परमिशन, यांची देखील मान्यता घेणं हे फार आवश्यक आहे। आपल्याला जर आठवत असेल तर साधारण काही वर्षांपूर्वी मागच्या सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री जे होते पर्यावरण आणि हवामान बदलाचे, प्रकाश जावडेकर यांनी त्यांना मान्यता दिली होती, EC दिली होती, पण त्यानंतर गोवा सरकारकडून मोठ्या प्रमाणात दबाव केंद्र सरकारवर घालण्यात आला आणि त्यानंतर ती EC दिली होती त्याला स्थगिती देण्यात आली होती। पण आता DPRला केंद्रानं मान्यता दिल्यामुळे कर्नाटकला एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाची परवानगी घेणं अपेक्षित आहे। जर प्रकाश जावडेकर यांनी जी EC दिली होती, जी कालांतरानं स्थगित ठेवण्यात आली, त्या ECला जर त्यांच्यावरची स्थगिती जर काढली आणि ती EC मान्य झाली तर कर्नाटक खऱ्या अर्थानं कळसा आणि भांडुरा प्रोजेक्ट जे आहेत, धरण प्रकल्प जे आहेत त्यांच्यावर प्रत्यक्ष काम करू शकतं। आणि तसं जर झालं तर ही गोव्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा असणार आहे। एकूण 3.9 TMC पाणी जे आहे ते कर्नाटक वळवू इच्छितं। त्यांना जे पाणी आहे ते सांगत आहेत की इरिगेशनच्या म्हणजे शेतीसाठी आम्हाला हे पाणी पाहिजे, पण त्यांचा छुपा अजेंडा हा काही वेगळा आहे आणि तो वेळोवेळी इथले पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक जे असतील त्यांनी तो गोवा सरकारला सांगितलेलं आहे। कोर्टात देखील ते सर्व जे आहे प्रकरण जे आहे ते गोव्याचे जे साक्षीदार आहेत या केसीतले त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे। एकूण 3.9 TMC पाणी, त्यातील 1.72 TMC पाणी हे कळसा प्रकल्पासाठी आहे, तर 2.18 TMC पाणी हे भांडुरा प्रकल्पासाठी आहे। तर एकंदरीत आता केंद्र सरकारनं कर्नाटकला DPRला मान्यता दिल्यामुळे पुढे गोव्यावर काय संकट उडवू शकतं आणि गोव्यानं आता काय करणं अपेक्षित आहे याबाबत आम्ही ज्येष्ठ
पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर आणि म्हादई बचाव अभियानाचे एक सक्रिय असे सदस्य, त्याचबरोबर म्हादईच्या एकंदर प्रकरणातले ते गोव्याच्या वतीनं ज्यांनी साक्ष दिली असे राजेंद्र केरकर यांच्याशी आम्ही बातचीत केली. राजेंद्र केरकर सरांनी देखील ही गोष्ट मान्य केलेली आहे की ही एक धोक्याची घंटा आहे आणि आता तरी गोवा सरकारनं आक्रमकपणे ही बाजू केंद्राकडे मांडणं अपेक्षित आहे. नेमकं राजेंद्र केरकर सर काय म्हणाले ते आपण ऐकूया. भाई कळसा बांडोरा प्रकल्पाचो तो DPR जो आशिल्लो तेका केंद्र सरकारान मंजुरी दिल्या आणि त्या खातीर कर्नाटक विधानसभेन ते मंत्री जे आसात तेंच्यांनी आभार मानल्या मोदीचे. प्रल्हाद जोशीनूय केंद्राचे आभार मानल्या. ह्या गजालीकडे तुम्ही कशें पळयता? गोंया खातीर हो कितें सेटबॅक आसा काय कितें? आणि DPRक मान्यता दिली म्हणजे प्रकल्पाक मान्यता दिली अशें जाता काय कशें कितें? आता DPR जो आसा तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आसा तो खरें म्हळ्यार कर्नाटकान अजून मेरेन रितसर तो सेंट्रल वॉटर कमिशनाक सादर करपाक जाय. गोंय सरकारचे जे प्रतिनिधी आसा ते म्हाका म्हणजे आतां सुद्दां हांवें तांकां संपर्क केल्लो जाल्यार ते सांगता की अजून मेरेन तेंच्यांनी तो सेंट्रल वॉटर कमिशनाक रिपोर्ट सादर करूंक ना. तेंच्यांनी जो सादर केल्लो आसा तो फिजिबली रिपोर्ट आसा तो केंद्र सरकारान तेका मान्यता दिल्ली आसा. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आसा तो जो आसा तो तेका जरी सुद्दां केंद्र सरकारान मान्यता दिली जाल्यार कर्नाटकाक खरें म्हणजे केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय जे आसा तेंची परवानगी घेवप गरजेचें आसा. त्या शिवाय हो सगळो वाठार जो आसा त्या वाठारान काम करताले जाल्यार नॅशनल बोर्ड ऑफ वायल्ड लायफची परवानगी घेवप गरजेचें आसा. आता सध्या जरी कर्नाटक सांगता की आमच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टाक केंद्र सरकारान मान्यता दिली जाल्यार काम सुरू जावचें ना. पूण एकंदर हो जो निर्णय आसा तो खरो म्हणजे गोंया खातीर घातक ठरतालो. कित्याक गोंय सरकार जर ह्या प्रश्नाचेर केंद्र सरकारा कडेन आमची जर बाजू व्यवस्थितपणान मांडूंक ना जाल्यार निश्चितपणान त्याचो गैरफायदो घेवन कर्नाटक जे आसा 3.9 TMC फीट उदक वळखपा खातीर तेंचे जे प्रयत्न चल्लेले आसा ते फळादी घेवपाक शकता. तांकां एकंदर ह्या प्रकल्पाच्या माध्यमांतल्यान कळसा आणि भांडुरा प्रकल्पाच्या माध्यमांतल्यान 1.72 TMC फीट उदक आसा ते कळसांतल्यान आणि 2.18 TMC फीट उदक आसा ते भांडुरांतल्यान तांकां व्हरपाचें आसा. एकंदर तांकां ही मान्यता जर मेळ्ळी जाल्यार ते निश्चितपणान गोंया खातीर धोक्याची घंटा ठरतली आणि गोंय सरकारान बेगोबेग ह्या संदर्भात केंद्र सरकारा कडेन संपर्क साधून आपली बाजू जी आसा आमच्या राज्याची बाजू आसा ती मांडप अत्यंत गरजेचें आसा. भाई जर पळयत जाल्यार हो DPR जो आसलो पळय तेका आतां मान्यता मेळ्ळी म्हणटा. तुम्ही म्हणटा की DPRक मान्यता जरी मेळ्ळी तरी बाकी MOEF आणि बाकीचे तेंचे वॉटर कमिशनाचे परमिशन घेवचे पडटले. बट आतां गोवा गव्हर्नमेंटान इमिजिएटली कितें करपाक जाय अजून आणि जे कितें करूंक ना अशें दिसता म्हणून आतां कर्नाटकाक एक परमिशनां मेळत आसा किंवा तांकां मान्यता मेळत आसा. आता गोवा सरकार जे आसा त्या गोवा सरकारान आमची बाजू जी आसा ती कशी सक्षम जातली सुदृढ जातली ह्या नदरेंतल्यान प्रयत्न करपाक जाय. तेंच्यांनी जर केंद्रा कडेन जर मांडूंक ना ही बाजू जाल्यार ती आमकां ह्या प्रश्नाचेर एकंदर हितून गोंयचें नुकसान जातालें. भाई आता तांकां फुडें तेंचो स्टेप कितें आसतलो? DPRक मान्यता मेळ्ळी म्हणटा ते फुडें आतां तेंचे ते कितें करूंक शकता कर्नाटक? आता ते फुडें कितें आसा की फुडेल्लो तेंचे पावल जे आसा ते म्हणजे तांकां केंद्रीय वन आनी पर्यावरण मंत्रालय जे आसा तेची परवानगी घेवपा खातीर ते एनवायरमेंट क्लिअरन्स जे आसा ते मेळोवपा खातीर प्रयत्न करताले. ओके. आणि तांकां मेळपाक शकता भाई ते जर आमी गोंय जर सुशेगाद रावले समजा अशें जाल्यार तांकां ते मेळूंक शकता अशें दिसता तुमकां जर तेंच्यांनी बाजू लावन? फाटले फावट प्रकाश जावडेकर जे आसा तेंच्यांनी जशें केल्लें आणि मागीर जेन्ना गोंयांतल्यान त्या संदर्भात धांवाधांव जाली तेन्ना मागीर ते स्थगीत दवरले. ती स्थगीत जे दवरलेले आसा ते जर म्हणजे आता जर ते काडीत जाल्यार तांकां ह्या संदर्भात दिलासा मेळूंक शकता. आणि कशें आसा की गोंय सरकार जर ह्या संदर्भात सारके जर विशय मांडूंक ना जाल्यार ती आमच्या दृष्टिकोनांतल्यान एकंदर आमकां घातक ठरतले. सनबर्नमधील गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या टोळीला कळंगूट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 12 जणांना अटक केली असून 30 लाखांचे 41 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आज कलंगूट पुलिस स्टेशन के टीम ने एक इंटरस्टेट गैंग को
गिरफ्तार किया है, जिसमें 12 लोगों को पकड़ा है और अरेस्ट किया है। ये लोग बेसिकली महाराष्ट्र से बिलोंग करते हैं। ये सनबर्न फेस्टिवल को और गोवा के टूरिस्ट सीजन को टारगेट करके गोवा में आए थे। इनका प्राइमरी टारगेट was tourists. Their main target was branded mobile phones. इनसे हमें 41 ब्रांडेड मोबाइल फ़ोन, जिसमें मैक्सिमम एप्पल का आईफोन है, अभी रिकवर किया है। ये लोग जो इनोवा कार में आए वो भी हमने सीज़ किया है। वी आर ऑल्सो फाइंडिंग इट आउट वेदर दे आर इन्वॉल्व इन एनी, दिस कार्स आर ऑल्सो इन्वॉल्व इन एनी क्राइम। इनसे जब पूछताछ किया और भी इंट्रोगेशन किया तो इनसे 8 ग्राम MDMA भी हमने रिकवर किया है। इंट्रोगेशन में बोला ये लोग और भी है। अभी हमने टीम को और जगह में भेजा हुआ है। ये लोगों का प्राइमरी टारगेट थे सनबर्न में। तो इन लोगों ने ये भी बताया है कि दे हैव ट्राइड टू स्नीक इनटू सनबर्न बाय बाइंग द टिकट्स ऑल्सो। सो हमने पहले अपना इंटेलिजेंस नेटवर्क एक्टिवेट किया था। कलंगूट PI के इंटेलिजेंस नेटवर्क से वी वर एबल टू कैच होल्ड ऑफ दिस एक्यूज्ड एंड द केस हैज़ बीन रजिस्टर्ड। नाउ इन्वेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस। इनको कलंगूट के बागा में 2 होटलों में ये लोग रह रहे थे। हमें इंटरनेट इंफॉर्मेशन मिला तो उसके बाद CCTV इंफॉर्मेशन ये मिला कि ये गैंग के लोगों को इधर कई पर्टिकुलर जगह में आ रहे, तो वहाँ पे गया। फिर CCTV फुटेजेस हमने एनालाइज की। CCTV फुटेज इनके मूवमेंट हमने ट्रैक किया एंड फर्दर efforts we were able to track them and catch them from 2 hotels in Baga. So what was the modus operandi? Is it only theft or even drugs? Since we have recovered the drugs, we may say they might be involved in drug peddling, and they are actually criminal gang. So they are into multiple things, mobile chori and as well as might be in drug peddling as So well. is it a big gang? Because it's just now. No, primarily their target is mobile phones. Might be they were planning for drug peddling also. But mainly जो हमने उससे recover किया, there are 41 mobile phones. So their primary modus operandi is mobile theft. कॉस्ट कितना होगा मोबाइल का सब? Sorry, मोबाइल का सब कॉस्ट कितना होगा? it might be close to 30 lakhs. Mobile iPhone का, and you can take the market value. Samsung का latest phones and all were there. महाराष्ट्र से कोई उनका रिकॉर्ड मिला है क्या? We are actually tracking them. We actually recently, we just now we say big gang तो लोग है, तो we are trying to find out through the records. कितने दिन पहले आए थे वो गोवा में? They came just 2-3 days back only. It's 41 mobile phones. The accused itself is not able to tell कि कहाँ से recover किया. So we are getting their IMEI numbers and try to find out कि कहाँ से चोरी किया. Might be some of them might be stolen from Goa itself. Was it verified whether all the passes were bought or somebody gave them? No, they bought the tickets online tickets. They didn't ask any. That has been verified. That is what they told. So we are checking that. That is what they told. Because there are some complimentary passes. No. They told. See, there are more people involved. जिन लोगों ने ये पास लिया है, this tickets they bought from online, but they are yet to be tracked. गेली 10 वर्ष सेवा देत असलेल्या साधारण 129 पॅरा शिक्षकांना मागील 4 महिन्यांपासून पगारच मिळत नसल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामतांनी केलाय। जर पगार देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी शिक्षण खातं अन्य मंत्र्याकडे सोपवावं
असंही कामत म्हणालेत. आता अशें कोण येता एक दुख्खाची गोष्ट आनी तेय एक अशा वेळाचेर जेन्ना फेस्टीव सिजना वेळार आयकूंक येता की ऑगस्ट म्हयन्याच्या आज मेरेन म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एप्रॉक्सिमेटली 4 ते 5 महिन्याची सॅलरी पॅरा टिचर्सांक मेळूना. सरकारा मुखार आमी एक प्रश्न दवरूंक सोदतात. तुम्ही इव्हेंटांनी इतको भरमसाट पैसो मोडटात. ते सेव्ह सॉयल म्हणून केले ताचेर जवळ जवळ 2,90,00,000 रुपये मोडले. फिफाचे स्कॅम येवपाचे आसा. आतांच हांवें आमच्या लिडर विकास भगत येतना ट्वीट पळयतालो गाडयेन. ताणें म्हळां खंय की ताका खंय तरी इन्फॉर्मेशन मेळ्ळा की 3.04 करोडचे बील खंय कोणे तरी एका इंजिनियरान ऑथॉरिटी नासतना सर्टिफाय केला फिफाचे. जे भानगडी आहा. एक पणजेचो खंय तांचो कोण जावय आसा सरकारी तांचोच पक्षाचो ताका आनी खंय ह्या वर्सा कितले कोट्यांनी रुपयांचे खंय टुरिझमांतल्यान हातूंतल्यान तांकां इव्हेंट्स दिल्यात. तोच म्हाका दिसता स्टिकर लावन भोंवतालो MLA गाडयेक. सो इतले इव्हेंटांक तुमकां पयशे मोडपाक तुमचे कडेन पयशे आसा. आतां मडगांवच्यान हांव पणजे येतालो एप्रॉक्सिमेटली 60+ होर्डिंग्स हांवें मेजले हांगा अक्षरशः. मुख्यमंत्र्याचो फोटो. आता प्रमोद सावंताक कोण वळखना गोंयांत. पण तुम्ही एका होर्डिंगाचे जर 2,000 रुपये धरात एव्हरेज लिस्ट चड आसूंक शकता तर कितले पयशे जाले तुम्ही. आनी ह्या पॅरा टिचरांचो पगार कितलो जाता रे. ह्या पगार जाता एप्रॉक्सिमेटली 129 पॅरा टिचर्स. तांकां पगार आहा 39,000 रुपीज. टिचर ते भुरग्यांचे भविष्य करतात. गोंयचे मुखारले भविष्य करतात. सो हे जर कॅल्क्युलेट करीत जाल्यार 50,31,000 रुपया जाता. ह्या सरकारा कडेन भुरग्यांक खातीर टिचरांक सॅलरी दिवपाक भुरग्यांच्या शिक्षणा खातीर टिचरांक खातीर तांकां दिवपाक म्हयन्याक 50,00,000 रुपया ना. 50,31,000 रुपया सरकारा कडेन ना. इतले भिचेक लागले सरकार. पूण मुख्यमंत्र्याचे होर्डिंग आनी फोटोज शेतांनी सगळे आज आनी पळयात सगळे पेपरांनी भरमसाट हाफ पेज एडवर्टायज आयल्या. प्रधानमंत्र्याने आपलो फोटो थंय काब्रालाक भायर मारलो. म्हणजे सेल्फ सेंट्रीक. कोट्यांनी रुपया तुम्ही इव्हेंटाचेर मोडटात. आनी जे टिचर्स जे आनी आजकालचे टिचर्स न्ही ते. आनी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री आशिल्लो म्हाका दिसना हे अशें सगळ्यो जाताल्यो गजाल्यो. कारण हे टिचर्स 10-15 वर्सां शिकयतात. तेय म्हणटा आमकां की सबसिक्वेंट हाज्या पयलीं सरकारा कडेन आमकां केन्ना अशें जायनाशिल्लें म्हणून. 50,00,000 रुपया सरकारा कडेन दिवपा ना. काल हांवें एक गजाल सांजचे मुख्यमंत्र्याच्या एका OSDक नजरे काडून दिली. म्हाका रिस्पॉन्स मेळ्ळो 5 मिनटान फोन करता. आतां 14 वरां जावन गेली. फोनूय ना तो विशय ना. म्हणजे कोणा पडिल्लो ना. उच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर रात्री 10 नंतर लाऊड म्युझिक वाजवलं जातंय. पाहूयात ह्याबाबतचा हे सविस्तर वृत्त. मागील काही दिवसांपासून राज्यात लाऊड म्युझिकचा विषय बराच गाजलाय. लाऊड म्युझिकच्या अनेक तक्रारी स्थानिकांकडून पोलिसांकडे केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने रात्री 10 पर्यंतच लाऊड म्युझिक वाजवण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत लाऊड म्युझिक वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले होते. या आदेशानंतर कलंगूट, झुंझुना इत्यादी पोलीस स्थानकांनी लाऊड म्युझिकवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला होता. मात्र सध्या पोलिसांच्या कारवाईचा उत्साह कमी झाला की काय असा सवाल उपस्थित होतोय.
राज्यात सध्या नववर्षाची धूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय. आपण हे दृश्य पाहत आहात ते हणजूण वाघातर समुद्र किनाऱ्यावरील. रात्री 10ची वेळ उलटून गेली तरीही समुद्र किनाऱ्यावर लाऊड म्युझिक वाजवलं जातंय. स्क्रीनवरील व्हिडिओत आपल्याला दिसतंय की मध्यरात्रीचे 12 वाजलेत आणि हणजुणा वाघातोर समुद्र किनाऱ्यावर कर्णकर्कश आवाजात म्युझिक सुरू आहे. म्युझिक हांगासर अंजुना वाघात म्युझिक चालूच असता लाईव्ह सारखे थ्रू आउट द नाईट. थ्रू आउट लाईट चालू हा. इव्हन फोन केल्यार कोण ऍक्शन घेना. ओके. सो आणि काल कितक्या म्हटलं चालू असले? राती म्युझिक टील 2 o'clock चालू आसले वाघातोर. हा. आणि तुम्ही तुम्ही समज कंप्लेंट केला तुमका फीडबॅक किती येता? फीडबॅक तेंका ओके आम्ही पळयता म्हणटा, आम्ही धाडटा म्हणटा पुलीस धाडटा म्हणटा, एखाद्या सगळ्यांक हें करता म्हणटा. आम्ही पुलीस कंट्रोल रूम आमकां नंबर दिला न्हू. नंबर उगोलता पयलें ते सांगता बरें सांगता आम्ही पळयता म्हणटा, आम्ही धाडटा म्हणटा, सगळ्यांक हें करता म्हणटा, अलर्ट करता. हें करता कांय फायदो ना, कांयच करिना. हांगासर फकत आतां पळय सानबर्न आमची सगळीं फंक्शन एक्झॅक्ट 10 o'clock म्युझिक बंद करता. एक्सेप्ट हे पार्टी चालूच आहा. लाईव्ह पार्टी चालू आहा वाघातोर. लाऊड म्युझिक, ब्लाडी म्युझिक सारखे. सो काल सनबर्नाची पहिली ह्या जाली त्यांनी दान सुमार बंद केल्ले. सानबर्न सारखे शार्प 10 o'clock बंद केला. शार्प. ओके. 1 minute लेना. एक्झॅक्ट टाइम 10 o'clock. ओके. पण बाकीचे जे क्लब आहात त्यांच्यानी बंद करूंक ना. ना मागीर वाजताली हांव खंयचोच ना वाघातोर व्हडल्यान लाऊड म्युझिक वाजताली. अंजुना वाजताली, सगळे म्युझिक वाजता. ओके ओके ओके. हे तिंका हायकोर्टात तिंका लागून हाय फकत आमच्या केला. हायकोर्ट तिंका हे करिना. दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. नववर्षाच्या तोंडावर पोलीस अशा प्रकाराकडे मुद्दाम डोळेझाक करतंय की काय? की कुठल्या राजकीय व्यक्तीचा या प्रकाराला पाठिंबा आहे असे सवाल स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. 5 जानेवारीला मोपावर प्रत्यक्ष विमान उतरण्याच्या दिवशी जर कोणी तिथे बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर सरकार गप्प बसणार नाही. योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलाय. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी पेडण्यातील पंच सरपंचांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. एकंदर पेडण्यातले 100% लोकप्रतिनिधी आयच्या मिटिंगेक आणि प्रेस कॉन्फरन्साक हजर आसा. बाबरोहन आणि प्रवीण उलयल्या प्रमाणे पेडण्याचे लागपी टॅक्सी हो इश्यू पुराय तांकां समजलेलो आसा आणि पेडण्याकारांच्यो टॅक्सी मोपाचेर कशा पद्दतीन प्रायोरिटी दिवपाच्यो आसा त्यो आणि फुडल्या वर्सभराच्या भितर सुद्धा ते ज्यो टॅक्सी घेतले त्या सगळ्या जाणांक एकोमोडेट पेडण्याच्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हाजेर आमी एकोमोडेट करून घेवपा खातीर तयारी आसा. आणि निश्चित रित्या त्या सगळ्या जाणांक कितके काम टॅक्सी गोंयांत आसा. गोवा टॅक्सी ऍप जो आम्ही गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड गोंय सरकारची कंपनी जो इंट्रोड्यूस करता तो म्हणजे पेडण्याकारांच्या इंटरेस्टान आसा आणि निश्चित रित्या जो टुरिस्ट येता ताज्या इंटरेस्टान आसा. त्या खातीर हांगासर येवन सुद्धा आमदाराचे आणि सरपंचाचे न ऐकता काही टॅक्सीकार भाव आमचे जे भायल्या भायर जे गेल्यात तांकां कळपाक जाय म्हणून अननेसेसरी जे पेडण्याकारांचो जांकां इंटरेस्टूच ना, तांकां फक्त टॅक्सी ह्या इश्यूचेर राजकारण करपाचें आसा, तांकां तेंच्यांनी बळी पडचे न्ही अशें म्हाका दिसता. कारण तुमचो इंटरेस्ट वा तुमचो इन्कम, तुमची टॅक्सी मोपा हो सगळो तुमचो इंटरेस्ट आसा. त्या खातीर सगळ्या पेडण्याकार भावांक एकोमोडेट करून घेवपा खातीर आमदार आणि सरकार पुराय तुमच्या बरोबर आसा. त्या खातीर अशा पद्दतीन कोण जर अननेसेसरी येवन मिटिंगो घेता आसत जाल्यार सरकार सहन करून घेवचें ना. आणि एका ऑब्स्ट्रक्शन जर कोण हाडटा आसत जाल्यार स्ट्रिक्टली एक्शन घेतली वयतली. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट 5 तारखेच्यान चालू जाता. तेका जो बाधा हाडपाक जर कोण सोदता आसत जाल्यार सरकार कडक एक्शन घेतली. मागीर कोणीच म्हणचे न्ही की आमकां पयलीं सांगूंक ना, आमकां पयलीं खबर ना, हे बी कोणीच म्हणचे न्ही. सरकार हे बाबतीत खंयसरूच टॉलरेट करचे ना. आणि तीच शिटकावणी म्हणजे आज जेन्ना सगळे पंच सरपंच कन्विन्स जाला तेंचे सगळ्यांचे काम आसा आपल्या गावातलो टॅक्सीकार भाव आणि गावातल्या इतर भावांक हो विशय समजून सांगप आणि जे राजकारण टॅक्सीच्या विशयाचेर गोंयाची बदनामी करपा खातीर जे राजकारण करता तांच्यांनी म्हाका दिसता सांबाळून रावपाची गरज आसा. सर, आता हे टॅक्सी म्हटल्या कारणी ट्युरिझम हे आसात मिनिस्टर आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टरूय ते ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो व्हडलो रोल आसा. पण आयज ट्रान्सपोर्ट मिनिस्टर कित्याक आमचे MORTH मिनिस्टर बाब नितीन गडकरी गोंयांत आयले, त्या खातीर ते नितीन गडकरींच्या बरोबर आसा म्हणूनच आयज हांगासर पावला. बाकीचो वेगळो विशय कांयच ना. ऍप
जो गोवा टॅक्सी ऍप विथ क्यू सिस्टम काउंटर जो GL मॅनेज करतले, जो पूर्णतः आम्ही म्हटला पेडणेकारां खातीर प्रायोरिटी आणि तांकां कशी प्रायोरिटी मेळटली ते आम्ही तांकां सांगलेले आसा. ऑलरेडी 100% सॅटिस्फायड आसा मरे, 100% सॅटिस्फायड आसा. त्यांच्यानी येऊन आयकोंक तरी जाय न्ही रे. आम्ही युनियनाक भितर आपयले जाल्यार ते सांगता कोण तरी तांचो लिडर आहा जो पेडण्यांतलोच न्ही. आम्ही विशय सोडयता पेडणेकारांचे. 100% मागीर तुवें तांकां विचारलें मरे आतां. तांकां विचारपाची गरज आहा, भायर उलयतालो ताका. नेक्स्ट टाइम तांकां विचार, तिनी असोसिएशनाक आमी 2-2 वरां बसून चर्चा करून सविस्तर सगळ्यांक सांगला. आणि ते जे असोसिएशन येयल्ल्या पळय न्ही ताच्या कडेन मिनिस्टर ऑलरेडी 2 वरां उलयल्या. आता भितर येवन जर ते म्हाका सांग पेडण्यांतले विशय सोडोवपाक जर तिसरो कोण तरी येवन आमकां सांगता जाल्यार कित्याक पळय सरकार आमदार कित्याक तर थंयसर. बुधवारी मुशीरवाडा कोलवाड येथे भंगार अड्ड्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत 3,50,000 लिटर पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली आहे. दरम्यान 24 तासांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. काल आमकां 11:18 म्हणजे जवळजवळ 11:20 आमकां कॉल आयले की कोलवाळे स्क्रॅप यार्ड मिस्टर रिजवान स्क्रॅप यार्ड म्हणजे कोलवाळे इंडस्ट्रियल इस्टेटीच्या सायडीक ही वाट गेल्या थंय आमच्या स्क्रॅप यार्डाक उजो लागलो म्हणून आमकां कॉल आयले म्हापसा फायर स्टेशनाक. म्हापसा फायर स्टेशनाक कॉल आयले नंतर इमिजिएटली आमी 2 फायर टेंडर थंयच्यान टर्न आउट केली. टर्न आउट करतकर हांगासर पावले बरोबर आमकां दिसलें की इट इज अ मेजर फायर. मेजर फायर म्हणजे 2 आमचे फायर टेंडरांक हो कंट्रोल जावचो ना फायर म्हणून आमी रिएनफोर्समेंट म्हणून हेडक्वॉर्टर, पेडणे फायर स्टेशन, पर्वरी फायर स्टेशन आणि आमचे पिल्यान फायर स्टेशन आमच्या स्टेशना कडल्यान आमी तेंचो रिएनफोर्समेंट म्हणून आमकां चडांत चड उदक पडटलें चड गरज आसतली म्हणून तांकां रिएनफोर्समेंट मागयलो. मागीर ते इमिजिएटली स्पॉटाचेर पावले आणि ऑपरेशन आमी चालू दवरले आणि इमिजिएटली चालू रातभर आमी हांगासर आहा आणि हो फायर कंट्रोलान हाडपाक काल आमकां डिफिकल्ट जालें. तरी आसतना आमी रातभर ऑपरेशन चालू दवरलें हांगासर आणि तेन्ना पयलीं स्पॉटाचेर असिस्टंट डिव्हिजन ऑफिसर मिस्टर अजीत कामत, मागीर सब ऑफिसर आसले अशोक बरप, मागीर हांव तो म्हाका मेजर कॉल आसल्या कारणान म्हाका वचचो पडलो थंय. मागीर हांव गेलो तो स्पॉटाचेर आनी म्हाजे बरोबर मागीर हांव बॉस्को फेर्रांव आमचो स्टेशन ऑफिसर तेकाय आफिलो. मेजर फायर आहा स्क्रॅप यार्डाचो. अशें करून आमी कंट्रोलान चडांत चड कंट्रोलान हाडलेलो आहा आनी टोटल 3,50,000 आमी वॉटर हांगासर यूज केल्ले आहा अजून मेरेन. आनी तरी आसतना आमचे हे फुडें उदक यूज करपाचें चालू आहा. हितून आमकां चडांत चड साथ दिलो म्हणटा तो आमकां फ्रॉम ग्लेनमार्क इंडस्ट्रियल इस्टेट आनी बिनानी झिंक तेणें आमकां हेल्प केल्लो आहा उदक दिवपाक. अशा प्रकारे आमकां सगळ्यांनी हांगासर मदत केल्ली आहा. रिजवानान जो इन्चार्ज इरफान खान म्हणून इन्चार्ज आहा हांगासर ओनर ऑफ द स्क्रॅप यार्ड तेकाय आमी सांगले आमकां हे प्रोवायड कर, माती प्रोवायड कर म्हणून आनी तशेंच JCB प्रोवायड कर म्हणून आनी आमची उदकाची टँकरां आमकां प्रोवायड कर म्हणून त्या प्रमाणे तेणें केल्ली आहा. आज चडांत चड आमकां सगळे मेळ्ळ्या कारणान आनी आमचो फोर्स मेळ्ळ्या कारणान आमी हो फायर चडांत चड कंट्रोलान हाडलेलो आहा आनी हे आमी पाळिल्ल्या शिवाय हांगासरल्यान आमी वचचे ना आनी आज कंप्लीट जातलो अशें म्हाका दिसता. पूण स्मोक हो चालूच आसतलो अशें दिसता म्हाका. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.